भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोनं किरणांनी आळी मळवट हा दाट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी. भाऊ काका म्हणतात की मी तुझी मुलगी नाही, पण हे सत्य असेल तर ते मला मान्य नाही. काशीताईला सरकारने धैर्य पुरस्कार द्यायचं ठरवलंय तेव्हा तो उद्याच द्यायचं ठरलंय. उद्या? दिदाय नमः स्वाहा. थांबवाय. माझ्या घरामध्ये हा तमाशा करण्याचं धाडस झालंच कसं? अरे काय करतोस श्री? मी नाही सांगणार तुला किती बापूजीकडे गेली म्हणून. बाप्पाजीकडे? जाधव साहेब, शक्य तेवढं आम्ही सगळं करूच, पण बाकी सगळं गावकऱ्यांवर आहे. नाही धनंजयराव, काही झालं तरी हे सगळं गावातलं थांबलं पाहिजे. हे काय काशीताई कुठं? काशी बाहेर गेली. ठीक आहे, तिला निरोप द्या. आणि धनाजीराव, कामिनीबाई, तुम्हीही कार्यक्रमाला हजर राहिलं पाहिजे. हो, ती तुमची सून आहे तेव्हा तिचं कौतुक तुम्ही करायलाच हवं. काय हो, कौतुक तर करायलाच हवं. उद्या हे घोरपडे गाडी घेऊन येतील, तिला तयार राहायला सांगा. मुख्यमंत्र्यांच्या कानावर सगळी मी कल्पना घातलेली आहे. कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होईल. बरं, येऊ मी. नमस्कार. हे भाऊ, बरं झालं तुम्ही. नमस्कार. 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 तुम्हालाही आमंत्रण देतो. उद्या काशीताईला पुरस्कार देणार आहे, तेव्हा तुम्ही तिथं हजर राहायचं. काय? हो हो, जरूर जरूर. या धनाजीराव, या. हे संपतरावांनी पेचातच टाकलंय. काय तर म्हणे काशीला उद्या पुरस्कार देणार आहे. हो, मग काशीच्या जलसमाधीचं काय? उद्या जलसमाधी होणार नाही. हो, पण मी म्हटलं उद्या जलसमाधी होणार नाही. जलसमाधी होणारच नाही असं म्हटलं नाही मी. ती आपण पोस्टपोन करू. पण बाप्पाजी तयार होईल या गोष्टीला? मी बोलतो बाप्पाजीशी. झालं तुझं समाधान? श्री, अरे हे असं सगळं करून काय मिळवलंस तू? अरे आजपर्यंत तुझी प्रत्येक मतं तू आमच्यावर लादत आलायस आणि आम्ही सुद्धा ती मुकाटपणे लादून घेतली. आम्हाला काय वाटतं याचा विचार तू कधीही केलेला नाहीयेस. या बाबतीतली माझी मतं पक्की आहेत वंदना. मी नास्तिक होतो, नास्तिक आहे आणि नास्तिक राहील. ज्यालाही माझी मतं मान्य आहेत तोच फक्त या घरामध्ये राहू शकतो. अन्यथा हे घर सोडून जाण्यासाठी या घराचे दरवाजे उघडे आहेत. हीच तुझी हिटलरशाही. आणि या तुझ्या अशा हिटलरशाहीमुळे आजपर्यंत आम्हाला विचार करायला तू वावच दिलेला नाहीयेस. ते कधी श्रद्धेने हात जोडावं म्हटलं ना तरी चोरी आहे. तुला माझी मतं पटत नसतील तर तूही हे घर सोडून जाऊ शकतेस. तुझा नवरा म्हणून घ्यायची लाज वाटते मला वंदना. अरे श्रीकांत, तू ऐकून घे जरा.
त्या बाबतीत तुम्ही काहीही बोलू नका वडील. त्या कटामध्ये तुम्हीही सामील आहात. लहानपणी तुम्ही आमच्यावर केलेले ते संस्कार, या जगामध्ये देव नाही ही तुम्ही दिलेली शिकवण खोटी होती हे सिद्ध करताय तुम्ही. हे बघ श्री, त्यांना काही बोलू नकोस. हे सगळं मी केलेलं आहे. अण्णांना दोष दिलेला मला नाही आवडणार. हे सगळं तू केलं आहेस याच्यावर विश्वास आहे माझा. फक्त या सगळ्या कटामध्ये वडीलही सामील आहेत ही महत्वाची गोष्ट आहे. नीट कान उघडे ठेवून ऐका. या अंधश्रद्धेच्या बाबतीत मी कुणाचंही ऐकणार नाही, अगदी तुम्ही मला जन्म दिला असलात तरी. ठीक आहे श्री, यापुढेही तू अशीच हुकुमशाही करणार असलास ना तर आम्हालाही विचार करावा लागेल. अण्णा 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 काय झालं तुम्हाला? काय होतंय? डॉक्टरांना बोला. अण्णा काय होतंय सांगा मला. काय होतंय अण्णा? अण्णा गृहमंत्र्यांना पण उद्याच यायचं होतं. अजून काही दिवसांनी आले असते तर काय बिघडलं असतं? त्या काशीच्या फोटोला हार तरी घातला असता. त्यांनी ना सगळं आपलं प्लॅनिंगच फिसकटलंय. काशी मरायला सांग. पण कसं? उद्या मुख्यमंत्री गृहमंत्री दोघंही येत आहेत. संपतरावांनी सगळा घोळ घातलाय. तोच घोळ आपल्याला निस्तरायचा आहे. सूर्या, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. कसला प्लॅन? मी ना काशीकडून एका पत्रावर सही करून घेते की माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी आदल्या दिवशी जलसमाधी घेतली. मला माझा पराभव सहन झाला नाही आणि उद्यापर्यंत माझी थांबण्याची तयारी नव्हती. आई सॉलिड आहे साधू. ग्रेट ग्रेट. नाही म्हणजे हे सगळं तुला सुचतं का सगळं? पण आई, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? हे काम आदल्या दिवशी म्हणजे आज करावं लागणार. आज नाही, आत्ता. पण आई, ती काशी ते लिहून द्यायला तयार होईल का? सूर्या, अरे कोणता माणूस स्वतःच्या मरणाची तयारी करेल? काशी आली ना की एका कोऱ्या कागदावर तिची सही घेते. मजकूर काय आपण नंतरही लिहू शकतो. आणि गावात दुपारी एकदा का शांतता झाली ना की कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त मी तिला काळ्या डोहाकडे पाठवते. ती इथून निघाली की आपण तिच्या मागून जायचं आणि तिला धक्का देऊन जलसमाधी द्यायची. आई, याने काशी मरेल पण आपण इतरांना काय उत्तर द्यायचं? त्यात उद्या संपतराव येणार. तो विचारेल काशी कुठे आहे. त्याला काय सांगायचं? तिने उडी मारली. त्याचा विश्वास बसेल आपल्यावर. सूर्या, अरे ती चिठ्ठी काशीची सही कशी आहे हे पाहण्यासाठी ठेवत नाही होत आपण. आणि राहिला गावकऱ्यांचा प्रश्न, तर गावकरी आपल्याला दोष देणारच नाहीत. कारण काशीची जलसमाधी ही विरायाची इच्छा आहे. वा, ग्रेट. अहो ऐकलत का? मी जरा बाजारात जाऊन येते. घरातलं सामान संपलंय, आणायचंय. होय ना. जर मला हात देतेस का? बसायचं म्हणताय? उठ. सावकाश सावकाश. असं नीट टेकून बसा बरं. आलेच नाही जाऊन. होय ना. मी येऊ का? झोपून कंटाळा आलाय. थोडे पाय मोकळे होतील ना आता. अहो काही येडबीड लागलं का काय तुमसनी? डॉक्टरांनी तुमसनी आराम करायला सांगितलंय ना. आणि अजून जखम बी नीट भरली नाही तुमची. तुम्ही आराम करा. आणि हो, बाजारातून काय आणायचंय का तुमच्यासाठी? नको. होय ना. या आजारपणात खूप सेवा केलीस तू माझी.
आता म्या नाही करणार तर मग दुसरं कोण करणार? होय ना, मी हॉस्पिटलमध्ये होतो. मरता मरता वाचलो मी. होय ना, त्यावेळेला एक गोष्ट मला कळली. कोणती? तू मनानं खूप चांगली आहेस. मला वाचवण्यासाठी किती धडपड केलीस तू. हा तुमचा मोठा गैरसमज आहे. म्या काय चांगली बिंगली नाही. माझ्या कपाळाचं कुकू शाबूत राहावं ना म्हणून केलं मी समज. मला पक्क ठाव आहे, जवळ या कपाळावर कुकू आहे तवरच बाईला या गावात इज्जत आहे. कारण या गावात माणसं नाही, वटवागळ राहतात, वटवागळ. जर कपाळावर कुकू आणि गळ्यात मंगळसूत्र नसेल ना तर तरी समजे तुटून पडतील माझ्यावर. हा ना, म्हणून या जे बी केलं ते समजा माझ्या स्वार्थापायी केलं. आता उगाच खोटं कशापायी बोलू? होय ना, हा तुझा प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणाच मला खूप आवडतो. तू कशी असलीस ना तरी खोटी नाहीयेस. तुझं मन कसं आरशासारखं स्वच्छ पारदर्शक आहे. बस आता लई झालं कौतिक. आलेच मी जाऊन. अरे साळवी साहेब तुम्ही आणि इथं? गुरुवांच्या तब्येतीची चौकशी करायला आलो. असं असं बसा वाईच. आलेच मी. बसा साडे. काय कशी काय तब्येत आहे तुमची? बरी आता, पण डॉक्टरांनी अजून काही दिवस विश्रांती घ्यायला सांगितली. साळवी, तुमचा चेहरा असा का? नेहमीसारखा उत्साह नाही दिसत त्याच्यावर. काय सांगू गुरु, खरं काही राहिलेलं नाही हो. कलियुग आहे, कलियुग. सत्याचा कोणी वालीच उरलेला नाही आहे. साळवी, जरा सविस्तरपणे सांगाल तर बरं होईल. कुठेतरी मन मोकळं करावं म्हणून मी तुमच्याकडे आलो. काशी, काशी, आई बिराई पावली बघ. काय झालं गोदात्या? अगं, संपतराव आले होते. उद्या तुला बक्षीस देणार आहेत ते. उद्या? वय वय उद्या. काशी, म्हणजे तुझी जलसमाधी होणार नाही उद्या. आणि तसं कुणी करायचा प्रयत्न केला ना तर खडी फोडायला जातील बघ. होरी, तुझ्यावरचं संकट टळलं बघ. आता माझा जीव भांड्यात पडला. थांब, मी देवाजवळ साखर ठेवून घेते. धनाजीराव, धनाजीराव, गुरुआई येत आहेत. काय? हो. आज अशा अचानक? गुरुआई, आज अचानक आपलं दर्शन झालं. चांगला योग आहे. आजचा दिवस चांगला आहे. आजचा दिवस चांगला नाही धनाजी. गुरुआई, धनाजी, हिरवगार रान असतंय, पण एक काडी पडली की वणवा पेटूया. समद जळून खाक होत, काळ टिक्कर पडत. मला वणवा लागलेला दिसतोय. वणवा लागणार हाय. मी तुला सावध करायला आले. गुरुआई, आम्ही आज्ञे माणसं. तुमच्यासारखी दिव्य दृष्टी नाही आहे आम्हाला. त्यामुळे काय होणार आहे आणि आम्ही काय करायचं
ते तुम्ही सांगितलं तर बरं होईल. धनाजी, अंगणात एक तुळस असते. तुळस असली ना की ती समध्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेते. मग शरीराबरोबरच मन बी शुद्ध होतं. तुळशीवाणीच भांगेचं बी रोप असतं. काही काही लोक मग फसत्यात. भांगेच्या त्या रोपालाच तुळस समजतात. आज एक तुळस जळणार आहे. गुरुआई, तुमची सांकेतिक भाषा कळत नाही आम्हाला. काय होणार आहे हे स्पष्ट सांगितलं तर. इतकं सांगून बी नाही समजलं तुला? तर म्हणलं की तलवार की ताकभार हे ज्याचं त्यानंच समजायचं असतं. या म्या तुला सावध करायला आले. तुला मनाची तयारी करायची हाय. निघते म्या. असं कसं? आत्ता तर तुम्ही आलात, असं अचानक कसं जाता येईल? भोजन करून जा. भाऊ, गोदात्यांना म्हणावं गुरुवाईंच्या भोजनाची व्यवस्था कर. हो. नाही, आज तुझ्या घरला भोजन करण्याचा योग नाही धनाजी. मला माहित आहे धनाजी, माझ्या भाकितामुळं तुलाही अस्वस्थ झाला आहेस. पर माझा शिष्य असल्यामुळं तुला सावध करणं माझं कर्तव्यच आहे. मानसिक तयारी असली की आघात पचवणं सोपं जातं. या म्या स्पष्ट सांगावं अशी तुझी इच्छा दिसतीय. कटू आहे पर सत्य आहे. तुझ्या बायकोला बोलाव. तिच्या समोरच म्या सत्य सांगणार आहे. भाऊ, कामिनीला म्हणावं ताबडतोब बोलावलंय. गुरुवाई आलेत. हो. घे प्रसाद घे. गुराव, माझ्या नातेचा संसार, तिची लहान लहान पोरं त्या बाबा कदमनं कुठेतरी लपवून ठेवले. पोरांच्या जीवाला घाबरून मी गप्प बसलो. नाहीतर मी वरच्या अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केली असती. गुराव साळवी, तुम्ही काही काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. गुराव, पण काशीचं काय? तिचा जीव वाचणं गरजेचं आहे. साळवी, काशीला काही होणार नाही. म्हणजे? साळवी, कोणी मानो वा न मानो, पण मला खात्री आहे आई भिराई हे सगळं पाहते आहे आणि तीच काशीच्या पाठीशी आहे. नियती काशीची परीक्षा पाहते आहे आणि मला खात्री आहे ती त्या परीक्षेत यशस्वी होणारच. आता काशी. हां, आले आई. अगं, तुला कळलं असेलच. अगं, तुझा सत्कार करणार आहेत म्हणे, आणि तोही उद्या. खरं सांगू काशी, अगं तू मरणार असा विचारही करवत नव्हता ग मला. पण तुझी उद्याची जलसमाधी रद्द. खरं सांगू, ऐकून इतकं बरं वाटलं ना. काशी, अगं तू जलसमाधी घ्यावीस असं अजिबात मनाला वाटत नव्हतं ग. पण तो बाप्पाजी ऐकणारातला नाहीये. पण बघ, आता आम्ही तुझ्या मरणाच्या विरोधात लढू शकतो.
आणि हा बाप्पाजी आणि गावकरी तुला कशी जलसमाधी घ्यायला लावतात ना ते आम्ही बघतो. अगं या बोलण्याच्या नदात ज्या कामासाठी आले होते ते विसरूनच गेले बघ. अगं ह्या पेपर्सवर जरा सही कर. अगं उद्या तुझे सत्कार करणार आहेत ना, मग त्या कार्यक्रमाला तू हजर राहणार आहेस असं त्यांना पत्र हवंय, म्हणून सही कर. आई, यावर तर काहीच लिहिलं नाहीये. हो तू सही कर ना. मी लिहून ते संपतरावांकडे पाठवून देते. सही कर. करतेस ना सही? घे. हे बघ काशी, तुझी जलसमाधी जरी रद्द झाली ना तरी सुद्धा तू त्या काळ्या डोहाकडे जा, त्याला नमस्कार कर आणि तुझं मरण टळलं म्हणून आभार मान त्याचे. जाशील ना? आज दुपारी 3 वाजताच जा. गुणाची माझी सून. मी काळ्या डोहावर जाईन, पण मरण टळलं म्हणून नाही, तर मरण स्वीकारण्यासाठी. आजच मी काळ्या डोह्यात उडी मारणार. माझ्या मरणाने खूप लोक सुखी होतील कदाचित. आई, मी तुझ्या कुशीत येणार. मी येते आजच. आली आली भाग्यलक्ष्मी.